नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे मस्त असा वांग्यापासून बनणारा मस्त असा चटपटीत कुरकुरीत एकच नंबर लागणारा मस्त असा वांग्याचे काप, कुरकुरीत काप। चला तर बनवूया मस्त असे वांग्याचे कुरकुरीत काप। कुरकुरीत काप बनवण्यासाठी मी पाव किलो वांगे घेतले। वांगे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मस्त असे बारीक बारीक असे वांगे गोल शेपमध्ये कापून घ्यायचे। तर हे वांग्याचे काप खूप कुरकुरीत आणि खूप छान लागतात। याच्यासोबत तुम्ही 2 पोळ्या जास्त खासाल इतके छान बनून तयार होतात हे वांग्याचे काप। चला तर बनवूया। तर मस्त असे वांगे मी बारीक बारीक असे सर्व चिरून घेणार आहे। तर सर्व वांगे मी असे बारीक चिरून घेतले। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। माझे नवीन नवीन रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जेव्हा मी माझ्या चॅनलवरती नवीन नवीन रेसिपीज अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल त्यासाठी। तर काय करायचं, वांगे काही वांगे किडके निघतात तर किडलेले वांगे बरोबर व्यवस्थित बघून घ्यायचे। तर हे सर्व वांगे मी मस्त असे चिरून घेतले। तव्याला तेल लावून घ्यायचं आणि तव्यावरती मस्त तेल लावायचं आणि तव्यावरती हे वांग्याचे काप ठेवून घ्यायचे। असे मस्त कमी तेलात बनून तयार होतात हे काप आणि खायला मस्त असे कुरकुरीत खमंग खमंग लागतात। तर हे पूर्ण काप तव्यावरती मी आता भाजून घेणार। वरतून थोडंसं तेल टाकायचं आणि मस्त असं 2-3 मिनटं याच्यावरती ताट ठेवून घेते आणि मस्त वाफेने हे वांग्याचे काप मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचे। तर मी आता 2 मिनटं असं झाकून ठेवते। 2 मिनटानंतर ताट काढून घ्यायचं आणि वांगे पलटी करून घ्यायचे। तर बघा किती छान कलर आला आहे वांग्याच्या या कापांना। तर असेच सर्व वांग्याचे काप मी भाजून घेतले। बघा किती मस्त असा कलर आला आहे या वांग्याच्या कापांना। तर आता याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। याच्यावरती थोडंसं लाल तिखट टाकायचं, लाल चटणी टाकून घ्यायची थोडीशी, नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं, वरतून भुरभुरून घ्यायचं आणि मस्त असं कुरकुरीत पूर्ण मिक्स करून घ्यायचं। हे सर्व लाल चटणी सर्व वांग्याला लागेल असं कुरकुरीत भाजून घ्यायचं। तर तुम्हाला ही वरतून थोडंसं तेल टाकायचं। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर परत 2 मिनटं ताट ठेवायचं आणि मस्त असं भाजून घ्यायचं। तर बघा मस्त असे कुरकुरीत काप तयार झाले आहेत। तर खूप छान लागतात हे काप। भाजीचं बनवायचा कंटाळा आले असेल तर असे काप बनवा आणि पोळीसोबत खा। खरंच तुम्ही 2 पोळ्याऐवजी 3 पोळ्या खासाल। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।